तर अमरावतीतली ही दृश्य सध्या आपण पाहतोय। अमरावतीच्या कुरळपूर्णा या ठिकाणी बच्चू कडू यांच्याकडून धुलीवंदन सण साजरा केला जातोय। तर रस्ते रंगवत बच्चू कडू यांच्या सरकारकडे अनेक मागण्या याद्वारे केल्या जात आहेत। शेतकऱ्यांची कर्ज बटेंगे तो कटेंगेचा नारा देणाऱ्या या सरकारनंच शेतकऱ्याला पूर्ण कापलेला आहे। त्याला कटवलं आहे। शेती सोयाबीनला भाव नाही, कापसाले नाही, तुरीला भाव नाही, केलेल्या भावाच्या शिफारसच्या अर्ध्या पण भाव केंद्र सरकारनं जाहीर केले नाही। मोठी घोषणा देवेंद्रजीनं केली होती की आम्ही कर्जमाफी करणार शेतकऱ्याची, येत्या बजेटमध्ये त्याचा लवलेशेष पण नाही। आणि म्हणून अशा प्रकारचा दिलेला शब्द त्यांनी पूर्ण करावा, कर्जमाफी करावी। अजूनही दिव्यांगाचे 4 महिन्यापासून त्याला त्याचं मानधन भेटलेलं नाही आहे, ते सुद्धा रडतं आहे। 1500 रुपये फक्त त्या दिव्यांगांना दिलं जातं, ते 6000 रुपये करावं। शहीद आणि गड किल्ले हे मजबूत केले पाहिजे, परिवारांना मजबूती दिली पाहिजे। या सगळ्यासाठी यावर्षीची रंगपंचमी प्रहार 5 किलोमीटर रस्ता रंगवून आम्ही ही शासनाला एक प्रकारचा इशारा रंगपंचमीच्या माध्यमातून देतोय। कारण एकमेकाला रंगवल्यापेक्षा सरकारनंच आमच्या अंगावर खुनाचा रंग चढवला आहे। लाल रंग त्यांनी आमच्या माथ्यावर मारलेला आहे आणि त्याच्यामुळे रक्तरंजित अशा प्रकारची अवस्था शेतकऱ्याची आहे। सध्या राज्यात महायुतीचं सरकार आहे आणि कोणाचा रंग गडद होत चाललाय? मला असं वाटतं का रंग कोणत्याही पक्षाचा गडद हो, पण शेतकऱ्याचा रंग फिक्का पडतोय। मजुराचा काम करणाऱ्या, कष्ट करणाऱ्या आमच्या सर्व मजुरांच्या आणि शेतकऱ्यांची अवस्था जर पाहिली तर त्याच्या रंगातला आयुष्यातला रंग गेलेला आहे आणि तो काळा खाळ आणि लाल भडक झालेला आहे। आणि म्हणून आपण अपेक्षा करतो आहे का धर्माच्या लढाईमध्ये सत्ता येऊ शकतं, पण कर्तृत्वाशिवाय सामान्य माणूस सुखी राहू शकत नाही। छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये इथं शेतकरीच फासावर जातं आणि प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादानं सरकार